आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे नागपूरमधून विदर्भामध्ये शिवसेनेचा धक्का पाहायला मिळतो। नागपुरात आज बड्या नेत्यांचा पक्ष प्रवेश पाहायला मिळणार आहे। बडे नेते धनुष्यबाण हाती घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होर्डिंग्स लागलेले आहेत। विदर्भातील प्रस्थापितांना एकनाथ शिंदेंचा धक्का, विविध पक्षांच्या नेत्यांचा आज नागपुरात शिवसेनेमध्ये प्रवेश असे हे होर्डिंग आहेत। तर शिवसेना आज पूर्व विदर्भामध्ये ठाकरे गट, काँग्रेस, मनसे आणि शरद पवार गटाला मोठं खिंडार पाडणार असल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंचे निकटवर्ती आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या प्रयत्नांना मोठं यश आल्याचं बोललं जात आहे। आजपासून शिवसेनेचं विदर्भामध्ये मिशन स्थानिक स्वराज्य संस्था सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी पक्ष मजबूत व्हावा, वेळप्रसंगी स्वबळावर लढता यावं यासाठी विदर्भात शिवसेनेची पक्ष बांधणी सुरू असल्याचं दिसतंय। नागपूरमधील बडे नेते आज हाती धनुष्यबाण घेणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेमध्ये त्यांचा हा प्रवेश होणार आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी उदय तिमांडे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। उदय, आता येणाऱ्या पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं विदर्भामध्ये आपली ताकद वाढवायला सुरुवात केल्याचं दिसतंय। अगदी खरं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते शिवसेनेनं आता आपली विदर्भात ताकद वाढवायला सुरुवात केलेली आणि त्याच पार्श्वभूमीवर आज एक दिवसीय एकनाथ शिंदे यांचा दौरा असणार आहे। सुरुवातीला ते सकाळी गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी इथं जाऊन आभार सभा घेणार आणि त्यावेळी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातले काही इतर पक्षातले, प्रामुख्याने उभाठा गटातले काही नेते जे आहेत ते शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या शिंदे यांच्या उपस्थितीत आणि नागपूरमध्ये देखील जे आहे ते काही राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल आणि मनसे असेल आणि उभाठा गटातले काही नेते जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहेत ते सेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळते आणि त्यासाठी जे आहे ते आज अख्ख्या शहरामध्ये जे आहे ते शिवसेनेचं धनुष्यबाण असलेले झेंडे लावण्यात आलेले आणि काही ठिकाणी जे आहे ते होर्डिंग देखील लावण्यात आलेले आणि त्या होर्डिंगवर हा उच्चार करण्यात आलेला आहे धक्का। त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी जर स्वबळावर लढायचं असेल तर त्या दृष्टीनं पक्ष मजबूत करण्यासाठी जे आहे ते आता शिवसेनेनं भर दिलेला स्वतः एकनाथ शिंदे काल रात्री नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या बैठकी घेतात। निश्चितच उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।